आजकाल मार्केटमध्ये खण इरकल किंवा फ्युजन इरकल नावाच्या साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. काही ठिकाणी त्यांना पॅच इरकल साडी असंही म्हटलं जातं. पण या खरंच पारंपरिक इरकल साड्या आहेत का, की नंतर वेगवेगळं कापड जोडून तयार केल्या जातात? दुकानदार म्हणतो ही पण इरकलच आहे, पण ते कितपत खरं आहे? त्या टिकाऊ असतात का? तर आधी या साडीबद्दल समजून घ्या. खरेदी करताना फसू नये. योग्य केअर म्हणजे काळजी कशी घ्यायची, स्टाईल कशी करावी, अशा साड्या शेवटी घ्यायच्या की नाही, आणि मार्केटमध्ये फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी नावाने नेमकं काय विकलं जातं, असा हा व्हिडिओ कंप्लीट गाईड ठरणार आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट आणि निष्पक्ष उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी श्वेता शेंडे आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही साड्या, फॅशन, ब्युटी, स्किन केअर, लाईफस्टाईल आणि अशाच माहितीपूर्ण मराठी व्हिडिओंसाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट. जर तुम्हाला पारंपरिक इरकल साडीचा इतिहास, विणकाम, वैशिष्ट्य, खरी इरकल कशी ओळखायची आणि तिच्याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर त्यावर माझा आधीच एक सविस्तर व्हिडिओ आलेला आहे. त्यामुळे ती माहिती मी पुन्हा या व्हिडिओमध्ये रिपीट करणार नाही, कारण व्हिडिओ आवश्यकतेपेक्षा लांब होईल. त्यामुळे आधी तो व्हिडिओ नक्की पहा. त्यानंतर हा व्हिडिओ पाहिलात तर पारंपरिक इरकल आणि आजकाल ट्रेंडमध्ये असलेल्या खण इरकल म्हणजेच फ्युजन खण इरकल साड्यांमधला फरक अगदी स्पष्टपणे समजेल. अधिकृत हँडलूम माहितीनुसार पारंपरिक इरकलची बॉडी, बॉर्डर आणि पदराची रचना म्हणजेच कन्स्ट्रक्शन वेगळी स्पष्ट करतात, आणि टोपेटेनी ही त्याची खास वैशिष्ट्यपूर्ण पद्धत सांगतात, जी माझ्या पारंपरिक इरकल या व्हिडिओमध्ये मी अगदी स्पष्ट केलं आहे. आणि काही ठिकाणी त्यांना फ्युजन इरकल किंवा पॅच इरकल साडी असंही म्हटलं जातं. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यापूर्वी सर्वात आधी एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. खण इरकल फ्युजन साडी म्हणजे नेमकं काय? कारण या एका प्रश्नाचं उत्तर समजलं की या विषयातला निम्म्याहून अधिक गोंधळ आपोआपच दूर होईल. चला आता सर्वात आधी एक गोष्ट अगदी स्पष्ट समजून घेऊया. खण इरकल म्हणजे नेमकं काय? खण इरकल फ्युजन साडी म्हणजे नेमकं काय? कारण या विषयातला सर्वात मोठा गैरसमज इथूनच सुरू होतो. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया, म्हणजेच कॉन्सेप्ट समजून घेऊया, कारण हा एकच गैरसमज पुढच्या अनेक गैरसमजांना जन्म देतो. अनेक जणींना असं वाटतं की ही पारंपरिक इरकल साडीचाच एक नवीन प्रकार आहे, फक्त तिचं डिझाईन वेगळं असतं. पण प्रत्यक्षात तसं नाही. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशा साड्यांमध्ये सामान्यत मुख्य बॉडी खणाच्या कापडाची असू शकते, तर बॉर्डर आणि पदर इरकल शैलीतील किंवा इरकलच्या असू शकतात. आणि म्हणूनच ही साडी मला फ्युजन मॉडर्न इरकल वाटते, कारण यात खण आणि इरकलचे भाग एकत्र आलेले आहेत. दोन्हींची परंपरा जुनीच आहे. खण आणि इरकलचे वेगवेगळे भाग एकत्र करून तयार केलेली ही पॅच इरकल साडी आहे, म्हणजे दोन पारंपरिक वस्त्र परंपरा. पण त्यांना अशा वेगळ्या पद्धतीने एकत्र केल्यामुळे साडीचा लुक पारंपरिक असूनही त्यांचा हा संगम, त्यांची रचना आणि आजच्या फॅशननुसार केलेली मांडणी तिला एक मॉडर्न फ्युजन लुक देते. आणि त्यामुळेच बाजारात या साडीला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. उदाहरणार्थ खण इरकल साडी, खण विथ इरकल बॉर्डर, इरकल खण कॉम्बिनेशन साडी, फ्युजन इरकल, पॅच इरकल साडी आणि मॉडर्न इरकल साडी. आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. खण इरकल हे पारंपरिक वस्त्रोद्योगातील अधिकृत नाव नाही. हे मुख्यपणे बाजारात वापरलं जाणारं एक कमर्शियल नाव आहे. पॅच इरकल, फ्युजन इरकल, खण इरकल ही मार्केट टर्मिनॉलॉजी म्हणजेच बाजारातली प्रचलित नावं आहेत, आणि ती खूप इनकन्सिस्टंट आहेत. तर इरकल साडी ही अधिकृत GI रजिस्टर्ड पारंपरिक ओळख आहे. पण या मॉडर्न इरकल साडींच्या नावांसाठी मला स्वतंत्र अधिकृत GI क्लासिफिकेशन आढळलं नाही. म्हणून एका दुकानात जी साडी खण इरकल म्हणून विकली जाते तीच दुसऱ्या दुकानात फ्युजन इरकल किंवा पॅच इरकल साडी म्हणूनही विकली जाऊ शकते. म्हणून नावापेक्षा साडीची रचना समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणूनच
जर साडीची बॉडी खणाची असून बॉर्डर आणि पदर वेगळ्या इरकल भागातून जोडलेले असतील तर केवळ त्या रचनेवरून तिला पारंपरिक इरकल साडी समजणं योग्य नाही. तिला सामान्यपणे खण इरकल फ्युजन साडी किंवा तत्सम नावांनी ओळखलं जातं. हे समजून घेतलं की या विषयातला एक मोठा गैरसमज दूर होतो. आणि याच उत्तरामध्ये पॅच इरकल साडी या नावामागचं खरं कारण लपलेलं आहे. चला आता ते सविस्तरपणे समजून घेऊया. आता पुढचा प्रश्न साहजिकच पडतो, पॅच इरकल म्हणजे नेमकं काय? तर ते एक्सप्लेन करते. अनेक जणींच्या मनात असा समज असतो की ही संपूर्ण साडी एकाच वेळी एकाच विणकामात तयार होते. पण खण फ्युजन इरकल साड्यांमध्ये प्रत्येक वेळी असं असेलच असं नाही. पॅच या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे दोन वेगवेगळे भाग एकत्र जोडणे. म्हणजेच बाजारातील वापरात पॅच हा शब्द वेगवेगळ्या कापडाचे किंवा साडीचे भाग एकत्र जोडलेल्या रचनेसाठी वापरला जातो. या प्रकारच्या अनेक साड्यांमध्ये खणाचं कापड आणि इरकलचा बॉर्डर व पदर एकत्र करून साडी तयार केली जाते. म्हणूनच काही विक्रेते तिला पॅच इरकल साडी असं म्हणतात. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक खण इरकल साडी एकाच पद्धतीने तयार केलेली असते असं समजू नका. वेगवेगळ्या कारागिरांची, निर्मात्यांची तयार करण्याची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे फक्त नावावरून निष्कर्ष काढू नका. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल, मग अशी जोडलेली साडी टिकते का? हा प्रश्न अगदी योग्य आहे. कारण साडी किती टिकेल हे फक्त ती पॅच आहे की नाही यावर ठरत नाही, तर ते ठरतं वापरलेल्या खणाच्या कापडाच्या गुणवत्तेवर, इरकल बॉर्डर आणि पदराच्या गुणवत्तेवर, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जोडणी, स्टिचिंग, फिनिशिंग किती नीट केली आहे यावर. जर जोड मजबूत, नीटनेटका आणि दर्जेदार असेल तर अशी साडी ही अनेक वर्ष व्यवस्थित टिकू शकते. पण जर स्टिचिंगच कमकुवत असेल, फिनिशिंग नीट नसेल किंवा कमी दर्जाचं साहित्य वापरलं असेल तर वापरानंतर जोड सैल होण्याची किंवा खराब दिसण्याची शक्यता वाढू शकते. म्हणूनच कोणतीही खण इरकल साडी घेताना फक्त तिचा रंग किंवा डिझाईन पाहू नका, तिची जोडणी आणि फिनिशिंग ही तितक्याच बारकाईने तपासून घ्या. आता साडीची रचना समजली, पण ग्राहक म्हणून तुमच्यासाठी त्याहून महत्वाचा प्रश्न आहे, खरेदी करताना नेमकं काय तपासायचं? आता समजा तुम्हाला अशी खण इरकल फ्युजन साडी आवडली तर ती खरेदी करण्यापूर्वी नेमकं काय तपासायचं? कारण दिसायला दोन साड्या अगदी सारख्या वाटल्या तरी त्यांचा मिळणारा दर्जा हा खूप मोठा फरक असू शकतो. तर पहिला मुद्दा, सर्वात आधी जोड म्हणजेच जॉईंट तपासा. ही गोष्ट अनेक जणी दुर्लक्षित करतात. जिथे खणाचं कापड आणि इरकलचा भाग एकत्र येतो तो जोड नीट झाला आहे का ते तपासा. स्टिचिंग सरळ आहे का? कुठे धागे बाहेर आले आहेत का? कापड ओढल्यावर जोड सैल वाटतो का? म्हणून अगदी ताणून जोर लावून ओढू नका. पण या छोट्या गोष्टी भविष्यात साडी किती टिकेल यावर परिणाम करू शकतात. आता मुद्दा दुसरा, फक्त डिझाईन पाहू नका, कापडही पहा. काही वेळा साडीचा रंग, प्रिंट आणि बॉर्डर इतके सुंदर असतात की आपण कापडाचा दर्जा तपासायलाच विसरतो. पण साडीची खरी किंमत तिच्या दिसण्यात नसते, तर तिच्या फॅब्रिक क्वालिटीमध्ये असते. मुद्दा तिसरा, फिनिशिंग कडे नीट लक्ष द्या. पदर नीट बसला आहे का? बॉर्डर सरळ आहे का? शिवण स्वच्छ, प्लेन दिसतं का? या गोष्टी चांगल्या असतील तर साडी वापरतानाही अधिक सुंदर दिसते. पॉइंट चौथा, दुकानदाराला मोकळेपणाने प्रश्न विचारा. उदाहरणार्थ, ही खण इरकल फ्युजन साडी आहे का? बॉडी कोणत्या कापडाची आहे? बॉर्डर आणि पदर कोणत्या प्रकारच्या आहेत? हँडलूम आहे की पॉवरलूम? धुण्याची योग्य पद्धत कोणती? आणि योग्य विक्रेता असेल तर तो ही माहिती नक्की देईल. आणि जर साध्या प्रश्नांचीही स्पष्ट उत्तरं मिळत नसेल तर खरेदी करण्यापूर्वी थोडा विचार नक्कीच करा. कारण माहितीपूर्ण ग्राहक फसण्याची शक्यता खूपच कमी असते. आणि खरेदीबद्दल बोलताना अजून एक शब्द वारंवार ऐकायला मिळतो आणि तो म्हणजे ही फर्स्ट कॉपी आहे, ही सेकंड कॉपी आहे. तर चला आता त्या मागचं वास्तव समजून घेऊया. आणि हा एक असा विषय आहे ज्यामुळे अनेक ग्राहक गोंधळतात. फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपी. आजकाल हे शब्द फक्त कपडेच नाही तर अनेक उत्पादनांमध्ये ऐकायला मिळतात. खण इरकल फ्युजन साड्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी असे शब्द वापरले जातात. पण सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या,
फर्स्ट कॉपी आणि सेकंड कॉपी हे वस्त्र उद्योगातील अधिकृत दर्जाचे म्हणजेच ऑफिशियल क्वालिटी ग्रेड शब्द नाहीत. हे मुख्यपणे बाजारात वापरले जाणारे विक्रीसाठीचे शब्द आहेत. त्यामुळे एका विक्रेत्याने फर्स्ट कॉपी म्हटलेली साडी आणि दुसऱ्या विक्रेत्याची फर्स्ट कॉपी एकाच दर्जाची असेल याची कोणतीही हमी नसते. म्हणूनच फक्त फर्स्ट कॉपी ऐकलं म्हणून साडी उच्च दर्जाची आहे किंवा सेकंड कॉपी म्हटलं म्हणून ती निकृष्ट कमी दर्जाची आहे असा निष्कर्ष कधीही काढू नका. यापेक्षा महत्वाचं काय, साडी स्वतः तपासा, कापडाची गुणवत्ता कशी आहे, जोड नीट आहे का, शिवणकाम संतुलित प्लेन आहे का, फिनिशिंग चांगलं आहे का, किमतीच्या तुलनेत गुणवत्ता योग्य वाटते का, हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. आणखी एक गोष्ट, काही वेळा मार्केटिंग मध्ये प्युअर इरकल, प्रीमियम क्वालिटी, एक्सक्लुसिव्ह डिझाईन, लिमिटेड एडिशन असेही शब्द वापरले जातात. हे शब्द ऐकून लगेच प्रभावित होऊन जाऊ नका. असे शब्द असले म्हणजे उत्पादन वाईट असतंच असं नाही, पण फक्त त्या शब्दांवर विश्वास ठेवून खरेदी करणं सुद्धा योग्य नाही. नेहमी नावापेक्षा शब्दांपेक्षा उतावीळ न होता स्वतःच्या हाताने गुणवत्ता तपासा. कारण ग्राहक म्हणून तुमचा निर्णय लेबलवर नाही तर प्रत्यक्ष साडीवर आधारित असला पाहिजे. साडी निवडली पण ती जास्त काळ सुंदर टिकवायची असेल तर तिची योग्य काळजी कशी घ्यायची हेही तितकंच महत्वाचं आहे. आता या साडीची थोडी केअर कशी घ्यायची तेही सांगते. ही साडी जपताना 4 गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात आधी, धुताना साडी जोर जोरात घासू नका, विशेष म्हणजे खणाच्या भागाला. त्यामुळे खणाचे जे बारीक धागे असतात ते बाहेर येऊ शकतात. पाण्यात जास्त वेळ भिजत ठेवू नका. साडीवरील केअर लेबल आणि विक्रेत्याने दिलेल्या वॉशिंग इन्स्ट्रक्शन्स नुसार साडी ड्राय क्लीन किंवा सौम्य हँडवॉश पद्धत निवडा. शक्यतो धुताना किंवा पिळताना खूप जोर लावू नका. इस्त्री करताना थेट जास्त तापमानाची इस्त्री खणावर लावू नका. वरून एखादं पातळ कापड ठेवून इस्त्री करणं सुरक्षित आहे. आणि साडी ठेवताना पूर्ण कोरडी करून घडीच्या ठिकाणी खूप दबाव पडणार नाही अशा पद्धतीने ठेवा. स्पेशली जिथे खण आणि इरकलचा भाग जोडलेला आहे त्या जॉईंटवर अनावश्यक ताण येणार नाही याची काळजी घ्या. एवढ्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर साडीचा लुक आणि जोडणी दोन्ही जास्त काळ चांगले राहू शकतात. आता इथपर्यंत आपण या साडीची रचना, टिकाऊपणा, खरेदी करताना काय तपासायचं, केअर हे पाहिलं. आणि आता ती वेगवेगळ्या प्रसंगांसाठी कशी स्टाईल करता येते ते पाहूया. एक अशी गोष्ट आहे जी या साडीला आणखी खास बनवते आणि ती म्हणजे स्टायलिंग. कारण अनेक जणींचा असा समज असतो की अशी साडी फक्त पारंपरिक पद्धतीनेच नेसता येते, पण प्रत्यक्षात तसं नाही. एकच खण इरकल म्हणजेच फ्युजन इरकल साडी तुम्ही पूर्णपणे पारंपरिक आणि पूर्णपणे मॉडर्न अशा दोन्ही प्रकारे स्टाईल करू शकता. ही आपल्या महिलांसाठी किती आनंदाची गोष्ट आहे. तर सर्वात आधी पाहूया पारंपरिक लुक. जर तुम्हाला सण, लग्न, पूजा, हळदी कुंकू किंवा पारंपरिक कार्यक्रमांसाठी तयार व्हायचं असेल तर या साडीसोबत साधा किंवा खणाचा ब्लाउज खूप सुंदर दिसतो. त्यासोबत पारंपरिक नथ तर हवीच. मोठी चंद्रकोर, हिरव्या कंच काचेच्या बांगड्या, ठुशी किंवा कोल्हापुरी साज किंवा मोत्यांचे दागिने सुद्धा चालतील. केसांचा अंबाडा किंवा वेणी आणि त्यावर गजरा, तसंच सोबत जर कोल्हापुरी चप्पल असेल तर हे सगळं मिळून संपूर्ण लुकला अगदी मराठमोळा टच मिळतो. आता हे सगळे दागिने अगदी सोन्याचेच हवेत असं अजिबात नाही. तुमच्या बजेटनुसार बाजारात मिळणारे सुंदर इमिटेशन किंवा आर्टिफिशियल ज्वेलरीचे पर्याय सुद्धा तुम्ही निवडू शकता. आता जर तुम्हाला थोडा कंटेम्पररी किंवा मॉडर्न लुक हवा असेल तर त्याच साडीसोबत प्लेन बोट नेक जसा मी आता घातला आहे, व्ही नेक किंवा एल्बो स्लीव्ह ब्लाउज निवडू शकता. दागिन्यांमध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, स्टेटमेंट इयरिंग्स किंवा अगदी मिनिमल ज्वेलरी देखील छान दिसते. त्याच सोबत हलका मेकअप, मोकळे केस, सॉफ्ट बन आणि ब्लॉक हिल्स किंवा स्टायलिश सॅन्डल्स. आणि इथे मी माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला सांगते. मी स्वतः काही फ्युजन खणांचे ब्लाउज डिझाईन केले आहेत. म्हणजे तो होता पारंपरिक खणच, पण त्यांना मी फ्युजन टच दिला आहे.
त्यात माझ्या आवडीनुसार कस्टमायझेशन करून घेतलं आहे. तसं त्यांना शिवून सुद्धा बराच काळ झाला, कमीत कमी 6 वर्ष तरी झाले असतील. पण व्यवस्थित केअर घेतल्यामुळे अगदी आहेत तसेच आहेत. आणि स्पेशली ते अशा खास प्रकारच्या साड्यांसोबत स्टाईल करण्यासाठीच तयार करून घेतले आहेत. म्हणून जर तुम्हाला माझं हे पर्सनल ब्लाउज कलेक्शन पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स चांगल्या प्रमाणात आल्या तर माझं हे पर्सनल ब्लाउज कलेक्शन घेऊन मी नक्की एक वेगळा व्हिडिओ करेन. तर असा लुक ऑफिस, कॉलेज फंक्शन, फॅमिली गेट टुगेदर किंवा डे इव्हेंट्ससाठी खूप सुंदर दिसू शकतो. और स्टाईल इट इन एनी अदर मॉडर्न वे दॅट यू लाईक वाईल कीपिंग द ओव्हरऑल लुक ग्रेसफुल. आणि मला या साडीबद्दल सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे साडी तीच असते, पण ब्लाऊज, दागिने, हेअरस्टाईल आणि ड्रेपिंग बदललं की तिचा संपूर्ण लुक बदलतो. म्हणजे एकच खन फ्युजन इरकल साडी तुम्ही पूर्णपणे 2 वेगळ्या पद्धतीने वापरू शकता. आणि म्हणूनच ही साडी अनेक प्रसंगांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. जसं की ऑफिस, हळदी कुंकू, फॅमिली गेट टुगेदर, कॉलेज इव्हेंट्स, डे फंक्शन्स किंवा इतर हलक्या पारंपरिक कार्यक्रमांसाठी अशी साडी अतिशय सुंदर दिसू शकते. कारण यात पारंपरिकतेची छापही आहे आणि आधुनिकतेचा सुंदर टच सुद्धा आहे. म्हणून एकाच साडीचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रसंगांनुसार आणि वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. आणि आता या सगळ्या माहितीच्या आधारे अंतिम निर्णय, अंतिम मत काय असू शकतं? अखेर ही साडी खरंच मी घ्यावी का? या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष काढूया. आता हे समजून घेऊया, मग खण इरकल फ्युजन साडी खरंच घ्यावी का? तर अर्थातच माझं उत्तर आहे हो, कारण मी स्वतः या साडीच्या प्रेमात आहे. आणि म्हणूनच अभ्यास करून अगदी प्रामाणिकपणे ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. पण खरेदी पूर्ण माहिती घेऊनच करावी. जर तुमचा उद्देश रोजच्या वापरासाठी, ऑफिससाठी किंवा वेगळा आणि आकर्षक फ्युजन लुक मिळवण्यासाठी साडी घेण्याचा असेल तर खण इरकल फ्युजन साडी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकते. पण जर तुम्ही खास पारंपरिक हातमागाची इरकल साडी, तिचा वारसा आणि तिची मूळ ओळख अनुभवण्यासाठी साडी घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी पारंपरिक इरकल साडीच निवडणं अधिक योग्य आहे. म्हणून दोन्ही साड्यांची तुलना करण्यापेक्षा त्या कोणत्या उद्देशाने तयार झाल्या आहेत हे समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. कारण कोणतीही साडी फक्त तिच्या नावामुळे चांगली किंवा वाईट ठरत नाही. तिचा दर्जा, तिची बनावट, वापरलेलं कापड, शिवणकाम, फिनिशिंग आणि ती तुमच्या गरजेला किती योग्य आहे या सगळ्या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. आता किमतीबद्दलही थोडं बोलूया. अनेक जणी विचारतात, एक खण इरकल साडी 1,500 ला मिळते आणि दुसरी 5,000 किंवा त्याहून जास्त, असं का असतं? तर याचं एकच उत्तर नसतं. किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, खणाच्या कापडाचा दर्जा, इरकल बॉर्डर आणि पदराची गुणवत्ता, शिवणकाम आणि फिनिशिंग, डिझाईन, विणकाम किंवा हाताने केलेलं अतिरिक्त काम आणि अर्थातच विक्रेता किंवा ब्रँड. म्हणून महाग म्हणजे नेहमी सर्वोत्तम आणि स्वस्त म्हणजे नेहमीच वाईट असं समीकरण कधीच नसतं. नेहमी किमतीपेक्षा व्हॅल्यू पहा. म्हणजे त्या किमतीत तुम्हाला नेमकी कोणती गुणवत्ता मिळते हे समजून घ्या. ती कशा प्रकारे बनवली आहे ते माहिती करून घ्या. आता या संपूर्ण व्हिडिओचा सारांश फक्त 5 मुद्द्यांमध्ये सांगायचा झाला तर, पहिलं, नावापेक्षा साडीची रचना समजून घ्या. दुसरं, खरेदी करण्यापूर्वी फॅब्रिक, जॉईंट आणि स्टिचिंग नक्की तपासा. 3, फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपी किंवा इतर मार्केटिंग टर्म्सवर अंधविश्वास ठेवू नका. 4, योग्य केअर घेतली तर चांगल्या दर्जाची साडी अधिक काळ सुंदर राहू शकते. आणि 5, सर्वात महत्वाचं, खण इरकल फ्युजन साडी ही शुद्ध पारंपरिक इरकल साडीची जागा घेणारी साडी नाही. ती खण आणि इरकल या 2 सुंदर परंपरांचं आधुनिक फ्युजन आहे. त्यामुळे ती तुम्हाला आवडली, तुमच्या गरजेला आणि बजेटला योग्य वाटली तर नक्की विकत घ्या. पण ती पारंपरिक हातमागाची इरकल साडी आहे असा गैरसमज करून घेऊ नका. आणि तुम्हाला पारंपरिक इरकल साडीचा इतिहास, विणकाम, वैशिष्ट्य, खरी इरकल कशी ओळखायची आणि तिच्याबद्दलची सखोल माहिती हवी असेल
तर त्यावरचा माझा सविस्तर व्हिडिओ नक्की पहा, जो युट्यूबवर ऑलरेडी अवेलेबल आहे. हे दोन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर पारंपरिक इरकल आणि खण इरकल फ्युजन साडी याबद्दल तुमच्या मनात कोणताही गोंधळ राहणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या मैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. आणि शेवटी एक विनंती, किंवा म्हणाल तर विनंती वजा आग्रह, असा प्रत्येक व्हिडिओ ऑफिस सांभाळत, घर सांभाळत तयार करण्यामागे अनेक दिवसांचं रिसर्च, माहिती पडताळून पाहणं, स्क्रिप्ट लिहिणं, शूटिंग, एडिटिंग, व्हिडिओ पॅकेजिंग, थंबनेल आणि बराच वेळ, मेहनत, अविरत कष्ट लागतं. पण मला प्रचंड आवड आहे. हे सगळं मी तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत तयार करते, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती सहज मिळावी. म्हणून जर माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच उपयोगी वाटत असतील, काहीतरी नवीन शिकायला मिळत असेल, किंवा खरेदी करताना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होत असेल, तर फक्त व्हिडिओ पाहून जाऊ नका. माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करा. माझं इंस्टाग्राम हँडल आहे श्वेता शेंडे. तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आणि एक फॉलो माझ्यासाठी खूप मोलाचा आहे, कारण हा छोटासा पाठिंबा मला असेच अजून दर्जेदार, प्रोडक्टिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह मराठी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळतं. तुमच्यासाठी तर तो फक्त एका सेकंदाचा विषय आहे, पण माझ्यासाठी तो पुढचा दर्जेदार व्हिडिओ बनवण्याची मोठी प्रेरणा आहे. आणि आपण आता एक कुटुंब म्हणून वाढीच्या टप्प्यात आहोत. म्हणून पटकन सबस्क्राईब करा. माझं ऐकलत ना, आणि त्यासाठी थँक्स इन ॲडव्हान्स. पुन्हा भेटूया एका नव्या, माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.